नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये भारतावर येत्या 24 तासात वाढीव कर लादणार असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे। भारताचा रशियासोबत सुरू असलेल्या व्यापारावरून अमेरिका नाराज आहे। रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी सुरू असल्याने टॅरिफ वाढवण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतावर 25% टॅरिफ आणि अतिरिक्त दंड आकारला जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते। डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारत हा एक चांगला व्यापारी भागीदार नाही। भारत आमच्याबरोबर व्यापार करतो, मात्र अमेरिका भारताबरोबर व्यापार करत नाही। भारतावर 25% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र आता मला वाटतं की पुढे 24 तासात भारतावर आणखी जास्त टॅरिफ आकारावा, कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, म्हणजे युद्ध यंत्रणेला इंधन देत आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। चीननंतर भारत हा जगातील सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे। भारत रशियाकडून त्यांच्या गरजेच्या 35% तेल खरेदी करतो। अमेरिकेने यापूर्वीही रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावर भारताला धमकी दिली होती। दरम्यान भारताला रशियाकडून सवलती मिळू शकतात। रशिया भारताला तेल खरेदीसाठी सूट देऊ शकतो। भारत सरकारने रशियाचं उदाहरण देत ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले होतं। ज्या रशियाचं नाव घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकावलं आहे, त्याच रशियाकडून अमेरिका व युरोपियन युनियन कच्चा माल आयात करत असल्याचा दाखला भारताने दिलेला आहे। युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका व युरोपियन राष्ट्र रशियाकडून तेल आयात करतोय म्हणून भारतावर सातत्याने टीका करत आहे। पण युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाचे उत्पादन पुरवठा पर्याय हे युरोपकडे वळवण्यात आलंय, त्यामुळे भारतानं रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली असं भारताकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।